व्यक्ती बेपत्ता झाल्याच्या प्रकरणांमध्ये तातडीनं FIR अर्थात प्राथमिक माहिती अहवाल नोंदवण्याबाबतचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश प्रत्येक बेपत्ता व्यक्तीसाठी आहेत। त्याला वय, लिंग अशा कोणत्याही निकषाची मर्यादा लागू होत नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे। जी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश या आदेशाची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरले आहेत त्यांचे मुख्य सचिव आणि पोलीस प्रमुखांनी न्यायालयात हजर राहावं आणि न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई का केली जाऊ नये याचं स्पष्टीकरण द्यावं असं सर्वोच्च न्यायालयाच्या पीठानं म्हटलं आहे। बेपत्ता व्यक्तीबाबत पोलिसांनी प्राथमिक चौकशीविनाच FIR दाखल करून घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते। तसंच बेपत्ता लहान मुलांच्या प्रकरणांमध्ये वेगानं कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। या संदर्भात पुढील सुनावणी 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे।